कहाणी संतोषी मातेची. ऐका संतोषी माते तुमची कहाणी. एका नगरात एक म्हातारी राहत होती. तिला 7 मुलगे आणि 7 सुना होत्या. ती सर्वजण एकत्र राहत होती. 7 मुलांपैकी 6 जण पैसे मिळवत असत. 7वा मात्र बेकार होता. म्हातारी आपल्या 6 मुलांना चांगले चांगले खायला घालायची व उरले सुरले 7व्याला द्यायची. 7वा बिचारा गरीब भोळा होता. जे मिळेल ते खायचा. तो 7वा विचार करायचा नाही. एक दिवस तो आपल्या बायकोला म्हणाला, "बघ, माझ्या आईचे माझ्यावर किती प्रेम आहे." ते ऐकून त्याची बायको म्हणाली, "आपल्यावर जर आपल्या आईचे इतके प्रेम असते, तर तुम्हाला शिळे पाके, उष्टे खरकटे का खायला देते?" "छे, शक्य नाही. आई मला उष्टे खायला देते? मला नाही खरे वाटत. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहीन, तेव्हाच तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन." "बरं तर," त्याची बायको हसून म्हणाली, "स्वतः पाहिल्यावर मग तर विश्वास बसेल ना." थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला. त्या दिवशी घरात 7 प्रकारचे पक्वान्ने आणि मोतीचुराचे लाडू केले होते. त्या दिवशी त्या 7व्या मुलाला बायकोच्या बोलण्याची आठवण झाली आणि तो डोके दुखण्याचे निमित्त करून पांघरून घेऊन स्वयंपाकघरात जाऊन झोपला. थोड्या वेळानंतर ते 6ही भाऊ जेवणाकरिता आले. आईनं त्यांच्यासाठी चांगले पाट मांडले, चांगली ताटं ठेवली आणि मोठ्या प्रेमाने त्यांना जेवण व लाडू वाढले. हे सर्व 7वा भाऊ पाहत होता. जेवण झाल्यावर 6 भाऊ आपापल्या कामावर गेले. आईनं त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्या लाडवांचा चुरा एकत्र केला व त्याचा एक लाडू बनविला. नंतर तिने उष्टी काढली आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, "बाळा, उठ. तुझे 6 भाऊ जेवून गेले. तूच तेवढा राहिला आहेस बघ. बघ, हा बघ, तुझ्यासाठी केवढा मोठा लाडू केला आहे." मुलगा म्हणाला, "आज मला जेवायचे नाही. मला या घरात सुद्धा राहायचे नाही. मी आजच दुसऱ्या देशात जातो." "मग थांबलास कशाला? आत्ताच चालता हो." आई रागाने म्हणाली. "निघालो बघ." असे म्हणून तो उठला आणि आपले कपडे गोळा करून घराबाहेर पडला. समोर गोठ्याजवळ त्याची बायको गोवऱ्या जाऊन म्हणाला, मी दूरदेशी जात आहे. थोड्याच दिवसात परत येईन. तू इथेच राहा. काळजी करू नकोस. शेवटी तुझेच म्हणणे खरे झाले. आई मला खरंच उष्टे खायला घालत होती. आपण आनंदानं जा." त्याची बायको म्हणाली, "देवावर भरवसा ठेवा. श्रीरामाचे ध्यान करा. तो तुम्हाला मदत करील. पण जाताना आपली आठवण म्हणून मला काहीतरी देऊन जा, म्हणजे आपला विरह सहन करणे मला शक्य होईल." त्यावर तो म्हणाला, "प्रिये, माझ्याजवळ या अंगठीशिवाय तुला द्यायला काही नाही. ही अंगठी घे आणि मला आठवण राहावी म्हणून तूही मला काहीतरी दे." असे म्हणून त्याने आपल्या बोटातील अंगठी काढून त्याला दिली. असे म्हणून त्याने आपल्या बोटातील अंगठी काढून तिला दिली. तिनेही, "मी तुम्हाला काय देणार? हे हे शेण आहे." असे म्हणून आपला शेणाने भरलेला हात त्याच्या पाठीवर सदऱ्यावर ठेवला. त्या ठिकाणी तिच्या हाताचा ठसा उमटला. तीच आपल्या प्रिय पत्नीची आठवण असे मानून तो निघाला. बराच प्रवास केल्यावर तो दुसऱ्या देशात आला. तेथे एका गावात त्याला एक मोठे दुकान दिसले. आत जाऊन त्याने नम्रतेने मालकाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, "मालक, मी या नगरात परका आहे. तरी कृपा करून आपण मला काही काम देऊ शकाल काय? मी कोणतेही काम करेन." त्या व्यापाऱ्यालाही नोकराची जरूर होती. त्याने त्याला कामावर ठेवून घेतले. तो म्हणाला, "हे बघ, जसे काम करशील तसा तुला पगार मिळेल. सत्याने वागलास तर तुला काही कमी पडणार नाही." त्याप्रमाणे तो रोज सकाळी 7 वाजता दुकानात येई व पडेल ते काम करी. घरी जायला त्याला रात्रीचे 12 वाजत. थोड्याच दिवसात दुकानाचा हिशेब लिहिणे वगैरे काम तो करू लागला. त्या व्यापाऱ्याकडे आणखी 7-8 नोकर होते, पण याची सर कोणालाही नव्हती. याची हुशारी पाहून मालक इतका खुश झाला की त्याने त्याला दुकानात भागीदारच बनवले. अशी 12 वर्षे निघून गेली. आता तो नगरातला एक श्रीमंत व्यापारी झाला होता. मूळ मालकाने आता दुकान त्याच्यावरच सोपवले आणि तो तीर्थयात्रेला गेला. त्याची अशी चलती होती. पण इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती. सासू वगैरे तिचा छळ करीत, तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत. ती बिचारी रोज वनात जाऊन लाकडे आणि घरातील सर्व कामे तीच करीत असे. एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्यासाठी गेली असता तेथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचा व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या.
ते पाहून तिने त्यांना विचारले, बायांनो, तुम्ही कोणते व्रत करत आहात? ही ही कोणत्या देवीची पूजा आहे आणि हे व्रत कसे करावयाचे? हे केल्याने काय मिळते? मला सर्व सांगा. आपले माझ्यावर फार उपकार होतील. ते ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली, आम्ही हे संतोषी मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने दुःख, दारिद्र्य दूर होते, नाहीसे होते. मनातील चिंता नष्ट होते. भरून जाते. घर लक्ष्मी घर लक्ष्मीने भरून जाते. नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो. कुमारिकेला मनपसंत नवरा मिळतो. न्याय मिळतो. कोर्टात आपल्या सारखा निकाल लागतो. रोग बरे होतात. पैसा आणि आयुरारोग्य मिळते. मनाला शांती मिळते. आपल्या प्रिय लोकांच्या भेटी होतात आणि सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात. ती म्हणाली, मग हे व्रत कसं करायचं ते मला सांगा. तेव्हा ती स्त्री म्हणाली, आपल्या ऐपतीप्रमाणे 1.25 आणा, 5.25 आणे, अगर 1.25 रुपयाचे गूळ आणि हरभरे आणावेत. त्या दिवशी उपवास करावा. गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा. गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा. श्री संतोषी मातेची कहाणी करावी. ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरांजन लावून कहाणी सांगावी. मग मनोभावे प्रार्थना करावी. आपले काम सिद्धीत जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याचप्रमाणे संतोषी मातेचे व्रत करावे. काम झाले की व्रताचे उद्यापन करावे. 4 महिन्यात संतोषी माता आपले मनोरथ पूर्ण करते. उद्यापनाचे दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे 1.25 पटीने रवा, तूप घ्यावे. त्याची खीर करावी. हरभऱ्याची उसळ करावी. आपल्या घरातील 8 मुलांना जेवण घालावे. आपल्याकडे 8 मुलगे नसतील तर शेजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे. आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी. असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये. ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली. तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने 1.25 आण्याचे गूळ आणि हरभरे घेतले. मनाशी निश्चय करून ती परत निघाली. वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले. आत जाऊन देवीला नमस्कार केला आणि म्हणाली, माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे. तुझे व्रत कसे करावे हे मला समजत नाही. माते, मी दुःखी आहे. हे लक्ष्मी माते, माझे दुःख दूर कर. मी तुला शरण आले आहे. याप्रमाणे तिने 4 शुक्रवारी हे व्रत केले. श्री संतोषी मातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले आणि पैसेही आले. तिला फार आनंद झाला. पण तिचे दीर म्हणायला लागले, त्यात काय झाले? इतके दिवस पत्र नाही, काही नाही. आज पैसे आले म्हणून काय झाले? तिचे पुतळे म्हणाले, आता काय काकूची मज्जाच मज्जा. तिचा भाव वाढला. आता ती आमच्याशी बोलणारही नाही. तेव्हा ती म्हणाली, बाळांनो, पैसे काही माझ्या एकटीसाठी आले नाही. आपल्या सर्वांसाठी ते पैसे आहेत. तरी सर्वजण तिला टोचून बोलत होते. तेव्हा ती श्री संतोषी मातेच्या मंदिरात गेली व मातेचे पाय धरून म्हणाली, माते, मी तुझ्याजवळ पैसे कुठे मागितले? मला पैसे नको. दूरदेशी गेलेले माझे पती मला पाहिजेत. मी त्यांची सेवा करावी. हीच माझी इच्छा आहे. मला दुसरे काही नको. त्यावर देवी प्रसन्न होऊन म्हणाली, मुली, उठ. तुझे मनोरथ पुरे होतील. तुझा नवरा लवकरच परत येईल. मातेचे वरदान ऐकून ती आनंदाने घरी गेली. इकडे देवी विचारत पडली, आता काय करावे? आपण तर तिला सांगून टाकले की तुझा नवरा लवकर परत येईल. तेव्हा त्याला हिची आठवण देण्याकरिता आत्ताच तिकडे गेले पाहिजे. असा विचार करून देवी रात्री त्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली, मुला, इकडे येऊन तुला 12 वर्षे झाली. तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था असेल याचा कधी विचार केलास काय? मूर्खा, तू तिला विसरलास, पण ती मात्र तुझ्यासाठी तू परत यावास म्हणून हाडाची काढ करीत आहे. ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. तो म्हणाला, माते, मला सर्व काही समजते, पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. इकडे देण्याघेण्याचा व्यवहार आहे. तो पुरा झाल्याशिवाय मी परत घरी कसा जाणार? माझ्याही मनात घरी जायचं फार आहे. ते ऐकून देवी म्हणाली, मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा. मनापासून माझी प्रार्थना कर. तुपाचे निरांजन लाव. बघता बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील. तुझ्या दुकानातील सर्व माल विकून त्याचे पैसे होतील ते घे आणि आपल्या घरी जा. आपल्या बायकोला भेट आणि तिला सुखी कर. याप्रमाणे सांगून देवी गुप्त झाली. सकाळी उठल्यावर त्याने शेजाऱ्यांना आपले स्वप्न सांगितले. त्या सर्वांनी त्याची चेष्टा केली. पण एक म्हातारा म्हणाला, मुला, ऐक, या मूर्खांच्या नादी लागू नकोस. श्री संतोषी मातेच्या दृष्टांताप्रमाणेच कर. त्यातच तुझे हित आहे. म्हाताऱ्याच्या सांगण्याप्रमाणे
त्याने स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे सर्व केले. आंघोळ केली, तुपाचा दिवा लावला, श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात ज्यांच्याकडे बाकी होती त्यांनी येऊन सर्व बाकी चुकती केली. ज्यांची बाकी यायची होती तेही येऊन आपले पैसे देऊन गेले. दुकानावर गिऱ्हाईकांची झुंबड उडाली. संध्याकाळपर्यंत दुकानातील सर्व माल संपला. देण्या घेण्याचे सर्व सर्व व्यवहार पूर्ण झाले. पैशांच्या थैल्या भरून गेल्या. श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने घरी नेण्यासाठी सामान सुमान घेतले. कपडे लत्ते दागिने खरेदी केले. रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशास निघाला. तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने देवीला विचारले, माते, कोण येत आहे? देवी म्हणाली, मुली, तुझा नवरा येतो आहे. आता मी सांगते तसे कर. तुझ्याजवळ लाकडाच्या 3 मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव, दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल. तो तुझ्याकडून मोळी विकत घेईल, जेवण करील व मग पुढे घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई, सासूबाई, ही घ्या लाकडे. मला कोंड्याची भाकर आणि करवंटीत पाणी द्या. पण आज घरी कोण पाहुणे आले आहेत? देवीच्या सांगण्यावरून तिने 3 मोळ्या केल्या. एक देवळात ठेवली, एक नदीच्या किनाऱ्यावर ठेवली आणि तिसरी डोक्यावर घेतली. इतक्यात तिचा नवरा तेथे येऊन पोहोचला. तिच्या डोक्यावरची मोळी पाहून त्याला जेवायची आठवण झाली. तिने तिथे मुक्काम केला. तिच्याकडून मोळी घेऊन स्वयंपाक केला, जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करून तो घरी परत गेला. थोड्या वेळाने त्याची बायको डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन घरी आली. मोळी अंगणात टाकून ती मोठ्याने म्हणाली, सासूबाई, सासूबाई, ही घ्या लाकडे. द्या मला कोंड्याची भाकरी आणि करवंटीतून पाणी. पण आज घरात कोण पाहुणे आले आहेत? असे 3 वेळा ती म्हणाली. ते ऐकून मुलगा अधिक चौकशी करील म्हणून सासू लगबगीने बाहेर आली व म्हणाली, सुनबाई, असं वेड्यासारखं काय बोलतेस? चल घरात, तुझा नवरा आला आहे, साखर भात केला आहे, जेवण कर आणि नवऱ्याने आणलेले कपडे आणि दागिने घाल. इतक्यात बाहेर चाललेल्या बोलण्याचा आवाज ऐकून मुलगा बाहेर आला आणि जिच्याजवळ मोळी विकत घेतली तिच्या हातात आपण आपल्या पत्नीला दिलेली अंगठी आहे असे पाहून तो आईला म्हणाला, आई, ही कोण? अरे वेड्या, हीच तुझी बायको. आई म्हणाली, तू गेल्यापासून 12 वर्षे ही गावात जनावरासारखी हिंडत असते. दिवसातून 4 वेळा खाते आणि काहीच काम करीत नाही. तूच बघ आता, ही कोंड्याची भाकरी आणि करवंटीतून पाणी मागत आहे. ते ऐकून मुलगा म्हणाला, आई, मी काय समजायचे ते समजलो. मी तुलाही ओळखतो आणि तिलाही ओळखतो. मला या शेजारच्या खोलीची किल्ली दे. आई म्हणाली, ठीक आहे, तुझ्या मर्जीप्रमाणे होऊ दे. असे म्हणून तिने आपल्या जवळची किल्ली त्याला दिली. त्याने दार उघडून सर्व साफसूफ केले, सामान सुमान लावले आणि आपल्या बायकोसह तिथे आनंदात राहू लागला. त्याने घर चांगले सजविले आणि त्याच्या बायकोसह तो थाटामाटात राहू लागला. इतक्यात शुक्रवार आला. तेव्हा त्याची बायको म्हणाली, नाथ, मी श्री संतोषी मातेचे व्रत घेतले आहे. त्याचे आज उद्यापन करावयाचे आहे. नवरा म्हणाला, प्रिये, खुशाल आनंदाने कर. माझी त्याला पूर्ण संमती आहे. नंतर तिने उद्यापनाची तयारी केली. जावेच्या मुलांना जेवायला बोलावले. जेवायला जाताना तिच्या तावांनी आपल्या मुलांना सांगितले, तुम्ही काहीतरी आंबट खायला मागा, म्हणजे तिच्या उद्यापनात खंड होईल. मुले आपल्या काकूकडे जेवायला आली. त्यांनी पोटभर खीर खाल्ली. शेवटी आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे ती म्हणाली, काकू, गोड खीर खाऊन वीट आला, आता काहीतरी आंबट खायला दे. त्यावर ती म्हणाली, बाबांनो, हे संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही. मुले जेवून उठली आणि पैसे मागू लागली. तिच्या लक्षात आले नाही. तिनं मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंचा, आवळे आणून खाल्ले. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले. मग काय, दीर जावा वाटेल तसे बोलू लागल्या. लोकांना फसवून पैसा मिळवला. आता काय, पकडला गेला. समजेल आता लोकांना फसवल्याचं काय फळ मिळतं ते. आता कैदही मिळणारच. खा म्हणावं तुरुंगातली भाकरी.
त्यांचे हे बोलणे सहन न होऊन ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात आली. मातेला नमस्कार करून ती म्हणाली, माते, तू काय केलेस हे? आधी हसवलेस आणि आता का रडवतेस? देवी म्हणाली, मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे. इतक्या लवकर तू सर्व कसं विसरलीस? माते, ती नम्रतेने म्हणाली, मी जाणून बुजून चूक केली नाही. मुलांनी पैसे मागितले आणि मी भोळेपणाने दिले. खरे म्हणजे मी पैसे द्यायला नको होते. माझ्याकडून चूक झाली. मला क्षमा कर. मी अशी चूक पुन्हा करणार नाही. आपल्या मुलीवर तू अशी कोपू नकोस. क्षमा कर माते, मला क्षमा कर. देवीला तिची दया आली आणि म्हणाली, ठीक आहे, पण आता पुन्हा मात्र जराही चूक करू नको. ती म्हणाली, नाही माते, पुन्हा मी चूक नाही करणार. पण हे केव्हा कसे परत येतील? देवीने सांगितले, मुली, तू चिंता करू नकोस. तुझा पती तुला रस्त्यातच भेटेल. त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, मी एवढे पैसे मिळवले, त्याच्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? कर मागण्याकरताच राजाने शिपाई पाठवले होते. राजाकडे कर भरूनच मी इतक्यात येत आहे. ते ऐकून तिला फार आनंद झाला आणि ती दोघेही घरी गेली. फिरून शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. आपल्या जावांच्या मुलांना जेवायला बोलवले. मुले जेवायला आली, पण म्हणाली, काकू, आम्हाला गोड खीर वगैरे नको. काहीतरी आंबट देईल, नाहीतर चाललो आम्ही. तिने सांगितले, आंबट चिंबट काही नाही. आंबट चिंबट काही नाही मिळ आंबट चिंबट तिने सांगितले, आंबट चिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा, नाहीतर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही. मुले निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना बोलावले. पोटभर वाढले. दक्षिणेऐवजी त्यांना एक एक फळ दिले. अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले. व्रत यथासांग पुरे झाले. श्री संतोषी माता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे. एक दिवस देवीच्या मनात आले की आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू, दीर, जावा कशा आहेत ते पाहावे. मग देवीने अकराळ विक्राळ रूप घेतले. काळा कुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे, मोठे मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा घोंगावत आहेत, स्थूल शरीर, स्तन खाली लोंबत आहेत, कपड्याच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे. अशा थाटात तिच्या घरात देवडीला गेली. ते पाहून तिच्या सासूची बोबडीच वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, धावा धावा मुलांनो धावा, कोणी पिशाच डाकीन शाकीन घरात येत आहे. तिला हाकलून लावा, नाही तर आपणा सर्वांना खाऊन टाकणार. तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली. पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, आज माझी आई माझ्याकडे येत आहे. असं म्हणत असतानाच तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदाने नाचू लागली. तिला सगळीकडे मुलेच मुले दिसू लागली. सून म्हणाली, सासूबाई, येत आहे ती कोणी डाकीन नाही, पिशाच नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे. असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या. श्री संतोषी माता घरात आली. सर्वजण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून भंग झाला आणि तुझा फार मोठा अपराध केला. आम्ही तुझा फार मोठा अपराध केला. माते, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर. याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली. श्री संतोषी माता प्रसन्न झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिले आणि देवी गुप्त झाली. जसे त्या सुनेला श्री संतोषी मातेने वरदान दिले, तसे ही कहाणी ऐकणाऱ्या तुम्हालाही मिळो.